श्री स्वामी समर्थ. जेव्हा देव घरात राहतो तेव्हा दिसणारे 50 सविस्तर शुभ संकेत. त्यामधील नंबर 1, हातातून दुधाचा ग्लास अपघाताने पडतो. ही लक्ष्मी येण्याची पूर्वचिन्ह असते. घरात देवाची उपस्थिती असल्याने अपघात टळतात. नंबर 2, लहान मूल एकटं हसतं किंवा मग बोट दाखवतो. ते देवदूत किंवा देवाच्या ऊर्जेला प्रतिसाद देत असतात. नंबर 3, देवघरातून विशेष सुगंध येतो. कोणताही अत्तर न वापरता जर मंद सुवास आला तर तो देवस्पंदनाचं चिन्ह असतो. नंबर 4, चिमणी, पोपट, कबूतर घरात येतात. निसर्गाचे दूत जिथे देव असतो तिथेच येतात. ही शुभ ऊर्जा आहे. नंबर 5, देवघरातील घंटा आपोआप हलते वा वाजते. हे सूचित करतं की त्या क्षणी देवतेची कृपा तिथे कार्यरत आहे. नंबर 6, दिवा अनेक वेळा न विझता जळतो. हे सकारात्मक शक्ती जागृत असल्याचं लक्षण आहे. नंबर 7, तुळशीचे पान रोज ताजं असतं. ही घरात सात्विक ऊर्जा असल्याचं संकेत आहे. नंबर 8, अचानक घरात फुलं उमलतात. न वाळणारी फुलं म्हणजे देवी कृपेचं लक्षण. नंबर 9, ध्यान करताना शरीर थरथरतंय. देवाच्या उपस्थितीची शारीरिक अनुभूती ही आहे. नंबर 10, घरात प्रचंड शांतता जाणवते. शांती ही देवाचं प्रमुख स्वरूप आहे. नंबर 11, विनाकारण पावसाचे थेंब पडतात. देवकृपेमुळे निसर्गही तुम्हाला प्रतिसाद देत असतो. नंबर 12, साखर, मीठ चुकून सांडणे. हे यश, धनलाभ किंवा पाहुण्यांच्या आगमनाचं लक्षण असतं. नंबर 13, पौर्णिमा रात्री विशेष शांती वाटते. चंद्राच्या पूर्तीची दिवशी देवाच्या कृपेची जाणीव करते. नंबर 14, फुलं देवावर वाहताना आपोआप गळून पडतात. देवपूजेमध्ये प्रसन्न झाल्याचं लक्षण आहे हे. नंबर 15, गोड वास जाणवतो जिथे कोणताही सेंट नाही. ही दैवी उपस्थिती सूचित करते. नंबर 16, नामस्मरण करताना डोळ्यातून अश्रू येतात. अंतःकरणातून होणारी ही भक्तीचा प्रतिसाद आहे. नंबर 17, घरात एकटे असतानाही कुणी जवळ असल्यासारखं वाटणं म्हणजे ही सूक्ष्म देवाची ऊर्जा आहे. नंबर 18, स्वप्नात देव, मंदिर, संत दिसणं ही घरात दैवी शक्ती कार्यरत असल्याचं चिन्ह आहे. नंबर 19, घरात अनपेक्षित वाऱ्याचा गारवा जाणवतो. ही स्पंदन देवामुळेच निर्माण होतात. नंबर 20, गोमाता अचानक समोरून जाणे किंवा मग घराजवळ थांबणे हे अत्यंत पुण्याचं लक्षण असते. नंबर 21, दिव्याची ज्योत स्थिर राहते, वाऱ्यातही हलत नाही. ध्यानासाठी आदर्श स्थिती, देवाची कृपा. नंबर 22, भूतबाधा, करणी याचे परिणाम घरात फार होत नाहीत, कारण माहिती आहे का, देवतेचं रक्षण आहे. नंबर 23, घरात झाडं विशेष सुंदर वाढतात. याने सात्विक वातावरण असल्याचा संकेत मिळतो. नंबर 24, पाण्याचा थेंब आपोआप देवघरात पडणं ही पवित्रतेची खूप मोठी निशाणी आहे. नंबर 25, एकट्याला मंत्र ऐकू आल्याचा भास होतो. हे देव स्वतः स्मरण करून देतो. नंबर 26, भजन ऐकताच बाळ आनंदात हसतो. हे शुभ स्पंदनाचा प्रभाव राहतो. नंबर 27, भक्तिपूर्ण गीते किंवा मंत्र सतत कानावर पडतात. घरात देवप्रवाह असतो. नंबर 28, श्रीमद भगवद्गीता उघडल्यावर योग्य श्लोक समोर येतो. ही देवाची इच्छा समजते. नंबर 29, पावलांचे ठसे देवघरात दिसल्यासारखे वाटतात. देव चालत आलंय असे संकेत राहतात. नंबर 30, घरात कमी खर्चात तुमचं काम पार पडत असेल तर हे दैवी व्यवस्थापन असतं. नंबर 31, शंख आपोआप हलतो किंवा वाजतो, अत्यंत शुभ संकेत मानला जातो. नंबर 32, सणाआधीच एखादा सण येत असेल तर त्याआधीच गोड बातमी मिळते. हे दैवी संकेत असतात. नंबर 33, औषध कमी लागूनच आजार बरा होतो, म्हणजे कमी औषध घ्यावी लागते. हे देवाचे आशीर्वाद मानले जातात. नंबर 34, घरातले वाद आपोआप मिटतात. देवप्रभावामुळे प्रेम टिकून राहतं. 35, फुलं हवेतून देवाच्या मूर्तीवर पडतात. ही अत्यंत दैवी घटना आहे. नंबर 36, सकाळी देवघरावर सूर्यकिरण पडतात, म्हणजे प्रकाश म्हणजे देवाचं स्वरूप. नंबर 37, घर आपोआप स्वच्छ ठेवावंसं वाटणं
हे अंतःकरणाची निर्मळता दर्शवतं. नंबर 38, पाहुणे आले की त्यांना देवघराकडे जाण्यासाठी ओढ वाटते, हेच देवस्थानाचं लक्षण आहे. नंबर 39, पांढऱ्या पक्ष्याचं दर्शन शांती आणि शुभतेचं चिन्ह राहतं. नंबर 40, वात लावताच दिवा लगेचच पेटतो, हे देव स्वतः प्रतिसाद देतो. नंबर 42, प्रत्येक सोमवारी आणि गुरुवारी चित्त स्थिर होतं, ही देवाच्या उपस्थितीची जाण असते. नंबर 42, काही त्रासांना उपाय न करताही बरं वाटतं, देव आपोआप रक्षा करतात. नंबर 43, शेजारी पाहुणे घरात शांती आहे असं म्हणतात, हे बाहेरच्यांनाही जाणवतं. नंबर 44, देवघरात बसल्यावर काळ थांबतो, वेळेच्या पलीकडे जाणं ही भक्ती आहे. नंबर 45, प्रत्येक जण येताच नमस्कार करतो देवघराजवळ आणि तेथील ऊर्जा त्याने जाणवते. नंबर 46, गोड यशस्वी बातम्या वारंवार येणे हा देव कृपेचा परिणाम राहतो. नंबर 47, घरात वाऱ्याचा झुडूकही भक्तिपूर्ण वाटतो, म्हणजे हा सूक्ष्म ऊर्जेचा प्रवाह आहे हे देवाच्या. नंबर 48, ध्यानात देवाचं रूप सहज दिसतं, ही उंच भक्तीची अवस्था आहे. नंबर 49, अंधारात सुद्धा देवघर चमकतं, इथे देवघराची देवाची पवित्रता झळकत असते. नंबर 50, मनात प्रश्न आला की लगेच उत्तर मिळतं, हेच ईश्वरमार्गी मार्गदर्शन असते, हेच ईश्वराचं. नंबर 51, आपल्या घराच्या गॅलरीत किंवा खिडकीजवळ रोज एक पक्षी बसतो, हे त्या जागेवर सात्विक ऊर्जा केंद्रित असल्याचं लक्षण असतं. देवाच्या उपस्थितीमुळे निसर्गही तिथे आकर्षित होत असतो. नंबर 52, झोपताना शांत स्वप्न येतात आणि देवाचं दर्शन होतं, अशा स्वप्नांमधून देव मार्गदर्शन करत असतो, हे घरातल्या शुद्ध वातावरणामुळे शक्य होत असतं. नंबर 53, हवन किंवा अगरबत्तीचा धूर देवमूर्तीच्या दिशेने जातो, ही अत्यंत सूक्ष्म पण प्रभावी चिन्ह आहेत की तेथे हा देवाचा प्रभाव आहे, हे देवाचे असण्याचे कारणे आहेत. नंबर 24, धार्मिक ग्रंथ वाचताना अडथळा न येता सहज एकाग्रता टिकते आणि अंतःकरणाची निर्मळता आणि देवाचा आशीर्वाद असल्याचं हे एक खूप मोठं लक्षण आहे. नंबर 55, घरात जेवणाचा पहिला घास देवासाठी आपोआप जावासा वाटतो, म्हणजे देवांना द्यावासा वाटतो, ही देवाजवळ आपुलकीची भावना असते. जिथे देव राहतात तिथे स्वतःहूनच भावना जागृत होत असतात. नंबर 56, कोणताही मंत्र किंवा स्तोत्र सहजच आठवतं, ही सूक्ष्म देव प्रेरणा असते. सतत भक्तिमय वातावरणामुळे स्मरण शक्ती तीव्र होते. नंबर 57, भोजनात नेहमी समाधान वाटतं, काही कमी भास होत नाही, जिथे देव आहे तिथे अन्नदाता सुखी भव, हे सूत्र प्रत्यक्ष अनुभवास येते. नंबर 58, घरात आरशात कधी कधी मंद प्रकाश चमकताना दिसतो, देवांची सौम्य उपस्थिती कधी कधी अशा प्रकाशातून प्रगट होत असते. नंबर 59, अचानक देवाचं नाम घेण्याची इच्छा होते, ही आतून होणारी प्रेरणा दर्शवते की देव तुमच्याशी सतत संवादात आहेत. नंबर 60, घरात एखादं प्राणी बाळ शिरतं आणि तिथेच थांबतं, प्राणी ही देवाची कृपा जाणवतात, जिथे देव असतो तिथे त्यांनाही शांती मिळते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि कमेंट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.